शास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण भरपूर कॅल्शियमयुक्त आणि आपल्याला खूप असे प्रोटीन मिळेल अशी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता न पळवता पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळेल किती सुंदर झाली आहे. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पण त्याचा खूप फायदा होणार आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा तरी बनवाल एवढी स्वादिष्ट आणि चविष्ट रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आज मी आणली आहे. खूप सुंदर आणि खायला पण एकदम भन्नाट चवीची आणि वेगळी युनिक, म्हणजे माझी स्वतःची आहे, कोणाची कॉपी केलेली नाही. एवढी सुंदर बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. आणि कशाची आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. त्यामुळं पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनचं बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही त्या रेसिपीचा आनंद घ्याल. आता आपण बघू शकतो काय घेतलं आहे. हे बघा, शेवग्याची कोवळी कोवळी पानं घेतली आहेत. मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. बाहेर गेली होती, झाडाला कोवळी पानं दिसली, तोडण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळं काढून आणली. म्हटलं चला छान अशी रेसिपी बनवूया. खूप कोवळी पानं आहेत, मी छान धुवून घेतली आहेत. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन पण मिळतं आपल्याला. कॅल्शियमचे फायदे तुम्हाला तर माहीतच आहेत. आणि ही फुलं आहेत शेवग्याची, ह्याची पण मी रेसिपी मागे टाकली आहे, ती तुम्ही यूट्यूबवर जाऊन माझ्या बघू शकता. खूप सुंदर त्याची पण भाजी लागते. मी भाजी फक्त दाखवली आहे, त्याची रेसिपी पूर्ण दाखवली नाही. ती रेसिपी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्च करून बघू शकता. ही बघा, अशा प्रकारे आपण जी पानं आहे ती छान अशी बारीक कट करून घेतली. लाल मिरचीची पावडर टाकली आहे, हिंग टाकला आहे. नंतर आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आवश्यकतेप्रमाणे. मी जास्त नाही बनवणार. त्यानंतर हरभरा डाळीचं पीठ टाकत आहे. ज्या प्रमाणात मिक्स करायला लागेल त्या प्रमाणात टाकायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि छान असं घट्टसर त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, कारण आपण पानं आहे ती धुवून घेतलीत, त्यामुळं त्या पानांमुळे पण ओलसरपणा निर्माण होतो. हे बघा, अशा प्रकारे घट्टसर मळून घ्यायचा आहे त्याचा गोळा. या अशा प्रकारे मी मळून घेतला आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर तेल लावून छान असं मळून घेणार आहोत. त्यानंतर आपण चाळणीला पण तेल लावलं आहे, कारण आपण ते वाफवून घेणार आहोत. बनवलेले वडे ही रेसिपी आहे, खूप सुंदर. बघा, असं छान असं मळून घ्यायचं आहे. खूप आवडेल मैत्रिणींनो, करून बघा. तुम्हाला त्याचा फायदा पण होईल आणि चविष्ट असं खाणं पण होईल, कारण ते पानांची भाजी शक्यतो खायला कोण मागत नाही. मग तुम्ही अशा प्रकारे जर वडे केले, तुम्हाला जशा आकारात हवे आहेत तशा आकारात करायचे. मी असे मुटके आपण बनवतो त्या आकाराचे मी बनवले आहेत. हे बघा, अशा प्रकारे बनवलेत सर्व. आपण बनवून ते आपण चाळणीमध्ये ठेवत आहोत. अशा प्रकारे आपण चाळणीला अगोदरच तेल लावून घेतले, सर्व त्यामध्ये ठेवणार आहोत. आपण ह्याची रस्सा भाजी पण करणार आहोत. मी त्याच्यासाठी वाटणाची व्हिडिओ टाकला नाही. कांदा, खोबरे, लसूण, कोथिंबिरीचं मी वाटण बनवलं होतं, ते अगोदर आपण परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचं पाणी कमी होईल. आणि नंतर तेल ओतायचे, कारण त्यामध्ये पाणी टाकल्यामुळे ते सगळं उडतं. असं जर तुम्ही आधी कोरडं वाटण परतून घेतलं तर लवकर पण परतलं जातं आणि तेल पण लवकर सुटतं. त्यानंतर मी माझा जो घरचा मसाला आहे, काळा मसाला, तो टाकला आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे. तुम्ही वड्यामध्ये हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता. आमच्याकडे जास्त हिरवी मिरचीचा वापर होत नाही. त्यानंतर मी गरम पाणी टाकलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता. जेवढं तुम्हाला घट्ट हवं आहे, पातळ हवं आहे त्या प्रमाणामध्ये. शक्यतो कुठल्याही रेसिपीमध्ये, कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी ओतायचं, म्हणजे खूप छान चव लागते. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि आपण अजून थोडंसं पाणी वाढवतो आहे, कारण जे आपण वडे आहेत ते ह्याच वाफेवर आपण छान असे शिजवून घेणार आहोत.
5 मिनिटानंतर आपण उघडणार आहोत. बघा झाकण ठेवलं आहे. 5 मिनिटानंतर आपण त्याचं झाकण काढतोय. बघा किती छान असे वडे वाफेवर आपले शिजले आहेत आणि खाली जे आपण रस्सा बनवला होता तो पण छान घट्टसर झाला आहे. हे बघा किती सुंदर झाले आहेत. बघा किती वाफाळले आहेत. ते आपण रश्श्यामध्ये टाकणार आहोत. खूप सुंदर आणि खूपच चवीला भन्नाट अशी रेसिपी, युनिक रेसिपी आहे. तुम्हाला संधिवात असेल, तुम्हाला तुमची हाडं दुखत असतील तर तुम्ही अशा प्रकारे बनवून खाऊ शकता. कारण शक्यतो हिरवी भाजी खायची म्हटलं की नको वाटते कुणाला, कारण त्याची चव जरा थोडीशी वेगळी लागते. मग तुम्ही अशा प्रकारे वडे करून खाऊ शकता. त्यानंतर मी त्यातले थोडे वडे ठेवले होते, ते मी असे शॅलो फ्राय करून घेणार आहे. त्यामध्ये तेल टाकलं, थोडासा मसाला टाकला आणि पांढरे तीळ टाकून छान असं परतून घेणार आहोत. कारण हे वडे आहे ना तुम्ही असे पण खाऊ शकता, खूप सुंदर लागतात आणि चव पण खूप छान लागते. अशा प्रकारे आपण मंद गॅसवर ते छान असे शॅलो फ्राय करून भाजून घेतोय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता, पण मी शॅलो फ्राय केले आहेत, भाजले आहेत. किती सुंदर झाले आहेत बघा. सगळ्या बाजू आपण छान मंद गॅसवर कुरकुरीत असे भाजून घेतलेत आणि तिळामुळे तर अजूनच त्याचा स्वाद लागणार आहे, कारण तिळामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. हे बघा किती सुंदर झाले आहेत. त्यानंतर आपण जी रस्सा भाजी बनवली आहे ती सर्व करतोय. बघा किती सुंदर झाली. आपण तेलाचा पण वापर जास्त केला नाही आहे आणि मसाल्यांचा पण वापर जास्त केला नाही. तुमच्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये बनवली आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, तिथे तुम्ही ज्वारीच्या पिठाचा वापर केला तरी पण चालेल. छान होतात वडे आणि चवीला पण एकदम मस्त लागतात. पौष्टिक अशी रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मग पटापट छान छान लाईक करा आणि सुंदर अशी कमेंट करा, तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि आवडली की नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपी करून बघायची. माझा व्हिडिओ कुठून बघताय ती कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्हाला माझ्याकडून कुठली रेसिपी हवी असेल तर ती रेसिपी पण तुम्ही मला सुचवू शकता. मी तुम्हाला ती बनवून दाखवायचा प्रयत्न करेल. त्यानंतर आपण ही बघा शेवग्याच्या फुलांची भाजी बनवली आहे. मी रेसिपी आत्ता दाखवली नाही पूर्ण. त्यामध्ये आपण फुलं घेतली, कांदा, टॉमॅटो, लसूण, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकली आहे. ती पण खूप सुंदर अप्रतिम भाजी लागते. ही बघा आपण वडे बनवले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल